गुड मॉर्निंग फ्रेंड्स, शुभदास ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे। कसे आहेत सगळेजण मस्त आणि स्वस्तच असताल। स्वस्थ राहा, मस्त आणि मजेत राहा। आज आहे बुधवार, तर आज आहे प्रदोषच्या सगळ्या माझ्या मित्रमैत्रिणींना खूप खूप शुभेच्छा। यूट्यूब फॅमिलीला प्रदोष खूप महान असतो। मागच्या पण एपिसोडमध्ये व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की प्रदोष खूप महान आहे। व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की प्रदोष खूप महान आहे। प्रदोषवारी पोथी घेऊन शिवलिंगाचे दर्शन घेतात। मला काही दर्शन घेणं होत नाही, पण मी आपली पोथी पूजा करत असते। पूजा झालेली आहे, पोथी वाचून झाली माझी। सकाळ असते लवकर। तुम्हाला दाखवते मी। सिंपल साधीच असते माझी पूजा आहे बघा। फक्त पिंड दिसते का तुम्हाला? हे पहा, महादेवाची पिंड मी अशी काढते। आणि देवाची पूजा तुम्हाला तर माहिती आहे, गाची पूजा पण माझी सकाळ लवकरच असते। आणि इकडे सासूबाईंचं चाललेले नाश्ता। सकाळचे 9 वाजलेले आहेत। माझे कामं सगळी आवरलेली आहेत, कारण का मला रसिकाकडे जायची सवय। पटपट कामं आवरायची। आणि काय झालं, तिच्या सासूबाई आलेले आहेत, रसिकाच्या सासू सासरे आलेले आहेत। त्याच्यामुळे मी आता तिला फोन करून विचारलं की येऊ का रसिका, काही मदत लागणार आहे का? आज रसिकाला जायचे, रसिकाला आज जायचं ऑफिसमध्ये। रसिकाला आज ऑफिसमध्ये जायचं। रसिका म्हणली की नको मम्मी, मी 10 वाजता जाणार आहे, तर 10 वाजता विरांशला स्कूलमध्ये सोडून तसंच मी ऑफिसला जाणार आहे। आज विनायक वर्क फ्रॉम होम घेतलेला आहे विनायकने, त्याच्यामुळे काय माझी आवश्यकता एवढी तिकडे भासणार नाही। तरी पण आपलं एक कर्तव्य म्हणून मी विचारलं की बाबा माझी सगळीच कामं आवरलेली आहेत। आज हे गेलेले आहेत, मिस्टर गेलेले आहेत मुंबईला बाहेरगावी। तर मग माझं त्याच्याप्रमाणे लवकर आवरलेलं आहे। सासूबाईंचा नाश्ता चालू आहे। माझा आज उपवास आहे प्रदोष असल्यामुळे। असं आवडते, कारण का सकाळी काय होतं, उठलं की माझे केस मी काय विंचरत बसत नाही। केस वरती बांधलेले असतात, जे कारण का गळतात केस माझे, जे वरती बांधलेले असतात ते मी सोडतही नाही। तसंच पडदिशी विरांशकडे केस तसेच अवस्थेत निघून जात असते। विरांशकडे रोज केस असे वरती बांधलेले असतात। चला तर मग मी आता एक्स्ट्रा कामं, जास्तीची कामं बघू, कारण का हे गौरी गणपती जवळ आलेले आहेत। मला साफसफाई पण करायची आहे। एका दिवसात काही जमणार नाही, मी थोडी साफसफाई करणार आहे। जसं जमेल तसं मी साफसफाई करणार आहे। तर आता मावशीबाई पण येतील, सासूबाईंना सांभाळणारे मावशीबाई पण येतील। तर मग तोपर्यंत सासूबाई एकटेच असल्यामुळे त्यांना गरम गरम भाकरी करू म्हटलं। बघू आता काय कसं जमतं ते। तर सासूबाईंना आज आहेच मी घरी, तर करेन गरम भाकरी ते। आणि घरात किती आवरा जैसे थेच होत जातं, पण आपल्याला मनाला समाधान असतं की आपण चला बाबा आवरलेलं आहे, आपलं घर सगळं। तर माझं तर बऱ्यापैकी झालेलंच आहे आवरणं। चला तर मग दाखवते तुम्हाला। सगळं झाडून साफसफाई ते सगळी झालेली आहे माझी। फक्त किचन ओट्यावर माझं पसारा आहे, भांड्याचा पसारा, तो आवरायचा आहे। आवरले की माझं काम झालं। चला तर मग मी आज जरा एक्स्ट्रा कामं पण काढणार आहे। वेळ मिळाला आहे तर मग साफसफाई थोडी करावी। डबे आत्ता घासून उपयोग नाही आहे इतक्या लवकर सुद्धा। पण मला किराणा पण भरायचा आहे, किराणा भरलेला नाही अजून। पेमेंट झाल्याशिवाय काय किराणा भरता? पगार झाल्याशिवाय। याचा पगार होता 10 नंतर, 10 तारखेनंतर, त्यानंतर मग यावेळेस थोडा किराणा उशिराच भरू म्हटलं, जेणेकरून गौरी गणपतीच्या वेळेस उपयोगी पडेल सगळं। त्या हिशोबानेच भरावं लागतं। चला तर मी एवढे भांडे आवरून घेते। हे बघा, इथं डाळिंब आहेत 3। आता हे डाळिंब ना किती दिवस झाले, हे आणून खूप दिवस झालेले। मग म्हटलं बघू आता काय करते, ह्याचे ज्यूस करते डाळिंबाचा।
चांगले निघाले तर तुम्हाला दाखवते मी ज्यूस कशी करणार ते. मिक्सरच्या भांड्यातनंच करावं लागणार आहे. चला तर मग चिरून घेते. बघते आता हे डाळिंब दिसतं ते बऱ्यापैकी. बघू आता. तर खूप दिवस झाले ना, खराब होतात काय काय. हे बघा बऱ्यापैकी आहे चांगलं. हे सगळे दाणे सोडून घ्यावे लागतील मला. आणि आज आहे वेळ म्हणून आत्ताच झालेले 9:30 वाजलेले सकाळचे. मला ना कामाची सवय असं बसायचं तर अजिबात आवडत नाही. म्हणजे पटपट आणि लवकर आवरून रसिकाकडे जायची सवय. आज प्रदोष पण आहे तर म्हटलं प्रदोष आमच्या इथे देऊळ आहे. एवढ्या जवळ देऊळ आहे तरी सुद्धा जाणं होत नाही. म्हटलं सोमवारी जावं, शिवामूठ व्हावी तर काय ते पण जाणं नाही झालं मला. तर म्हटलं आज तरी बघू आता. आज प्रदोषच्या निमित्ताने तर दर्शन घेऊया आपण महादेवाचं. अगदी 5 मिनिटाच्या अंतरावर आहे. बघा तुम्ही सगळे दाणे सोडून घेणार आहे. सगळे दाणे सोडून घेतल्यानंतर मग तुम्हाला पुन्हा दाखवते. हे बघा डाळिंब जेवढे चांगले निघेल ना तेवढे डाळिंब तिन्ही पण डाळिंब मी सोडून घेतलेले. आता ह्याचं करणार आहे मी ज्यूस करणार आहे डाळिंबाचा. तर बघा हे बघा तर आता या ज्यूसच्या भांड्यामध्ये नाही का करणार आहे मी. धुवून घेते पहिला हे भांड. हे बघा भांड मी धुवून घेतलं आणि याच्यामध्ये मी हे सगळं डाळिंब याच्यात टाकणार आहे. मीठ, साखर आणि पाणी सगळं टाकून ना मिक्सरमधून काढते मी. कारण का डाळिंब अगदी गोड नसतात, थोडंसं उग्र असं नाही का ते त्याला थोडंसं असं चरबट असतात. हे बघा थोडंसं मीठ टाकणार आहे. कुठलं मीठ आहे ना म्हणतात त्याला, सैंधव नमक, सैंधव मीठ आहे. मी आज मुद्दाम माझ्यासाठी आणलेलं आहे सैंधव मीठ. तर चला आता मीठ टाकलेलं आहे, साखर आणि पाणी. साखर आता 2, 3 जेवढं तुम्ही ज्यूस करताल त्याप्रमाणे साखर टाकायची. 4 चमचे, माझा चमचा छोटा आहे, मिडियम आहे, की 4 चमचे मी साखर टाकलेली आहे. तर त्यात पाणी टाकून मी बनवते आता ज्यूस. पाणी टाकलं आणि आता पॅक बसेल. नाही नाही, उपास आहे माझा आज. उपास आहे माझा, उपास आहे. प्रदोष आहे, प्रदोष. सासूबाई विचारतात का.
ज्यूस केले की बघा ना, मिक्सरच्या भांड्याच्या इथं सांडलेलं होतं, सगळं पुसून घ्यावं लागतं, सगळं आवरून घ्यावं लागतं स्वच्छ. आता मी बघते, गाळून घेते. लाटा अजून करून घ्यावं का काय, अजून बनवून घेते जरा, म्हणजे अजून एक जरा मिक्सर चोथा होईपर्यंत करते. हे बघा, डाळिंबाचा ज्यूस तयार झाला आहे. एक मला एक सासूबाईंना, हे बघा गच्च भरलेलं आहे. पण चला या तुम्ही पण डाळिंबाचा ज्यूस प्यायला. सासूबाईंना देते. हे काचेचा ग्लास मी घेते, कारण का फुटायची शक्यता असते सासूबाईंच्या हातनं. हे बघा, सासूबाईंना देते ज्यूस. हे घ्या काकू, डाळिंबाचा ज्यूस आहे, डाळिंबाचा ज्यूस. उठा. हे बघा, डाळिंबाचा ज्यूस आहे, प्या. डाळिंब असं खाण्यापेक्षा ज्यूस बरा पडतो. खाण्यापेक्षा ज्यूस बरा आहे की नाही, असा पिऊन बघा, चांगला आहे का. गोड झाला का, गोड झालाय. तर बघा आमची सासू सुनेंची मजा. या तुम्ही पण डाळिंबाचा ज्यूस प्यायला. आता हे सगळं मी माझ्या ना विरांसाठी पण थोडं ठेवते. त्याला पण खोकला येते ना, त्याला पण ठेवते लेकराला. तो आधी की पी, माझ्यातलंच काढते थोडा. चला तर या डाळिंबाचा ज्यूस प्यायला. सकाळचे वाजलेत बघ 10:15. माझी सगळी कामं आवरली. म्हणजे चला आता खाली उतरूया. रसिकाची सासूबाईंना विचारूया येणार आहेत का इथे देवाचं दर्शन आलं. तर चला मी आता काय करते, निघते आणि देवदर्शन घेऊन येते. बघूया जमतं का. आता त्यांना विचारते, सासूबाई जर आल्या तिच्या तर चला उत्तमच आहे. आता हे घेते, काय उदबत्ती घेते. हां मी जाऊन येते, दर्शन घेऊन येते. आज प्रदोष आहे. हे बघा आभाळ आल्यामुळे ना अंधार बुडूक, लाईट लावा. महादेवाला तर काय नाही, उदबत्ती घेते. आता काय घेऊ बाई वाहिला, बघूया. खडीसाखर आहे, खडीसाखर पण घेते. चला निघाले आता. ही साडी पिको फॉलला पण टाकायची आहे. ते रसिकाच्या बिल्डिंगमध्ये एक जण आहे, ती करते, तर म्हणलं टाकून द्यावी. प्राजक्त त्याला पाहिजे. एकात 2-2 कामं होऊन जातात. हे पाहिजे तर रसिकाच्या सासूबाईंना घेऊन मी देवळात चालले, देवाचं दर्शन घ्यायला महादेवाचं. त्यांना म्हटलं, विचारलं तर त्या म्हटल्या मी येते. तर आम्ही दोघे म्हणून चाललो. त्या म्हटल्या मूग घ्यायचं, म्हणून मी आमच्या घरी चालले मूग हिरवे मूग घेण्यासाठी, वाहण्यासाठी. काय नाही तर जावं म्हटलं. मग काय ते समोरच आहे, छोटंसं पण चांगलं देव. काय आलं जवळ. नंदी दिसला का, छोटा नंदी. छोटंसंच आहे पण छान आहे. हां निवांत. हे पहा, एवढी काही गर्दी नसल्यामुळे आम्ही दोघींनी पण दर्शन घेतलं आधी आणि बसलो निवांत. म्हणलं आपलं नाही आहे. हे पहा, तिच्या सासूबाई आणि मी निघालो आता दर्शन घेऊन घरी. चला आता आम्ही दर्शन घेऊन मी आणि तिच्या सासूबाई तिकडे गेल्या आणि मी इकडं आले. घरी जाते तर वरती नाही. एक मिनिट, मला ना साबण पण आणायचं आहे. साबण आणायचे, पण मी जाते साबण आणते पहिला, मग जाते. घरात काय झालं, कपड्याचं आणि भांड्याचं साबण नाही आहे, तर ते आणते साबण. इथं जवळच दुकान आहे. हे बघा सासूबाई झोपलेले आहेत. घरी कोणी येऊन गेलं तरी कळणार नाही त्यांना, एवढं डादाडूद झोपलेल्या असतात त्या. खूप डादाडूद झोपतात. हे साबण आणले होतं
ठेवते, त्यांना कसं मावशी बहिणा लागेल. अधिक भाकरी बनवते सासूबाईंना गरम गरम, कारण त्याला 11 वाजता जेवायचं म्हटल्या. मला म्हणलं मी 11 वाजता बसते, 11 वाजले पण लगेच. आता सासूबाईने दूध भाकरी चटणी असंच देणार आहे, नाही तर बघू भाजी कांदा टमॅटोची करेल. चला तर बनवते भाकरी. हे पहा सासूबाईने 2 भाकरी, सासूबाईंसाठी गरम गरम 2 भाकरी बनवलेत. म्हणलं काहीतरी कांदा टमॅटोची भाजी करीन त्यांना. अजून मावशीबाई नाही आले बघा. किती वाजले आता? 11:10 झाले. अजून आले नाहीत मावशीबाई. हे पहा इथे बनवली टमॅटोची भाजी, कांदा टमॅटो. भाजी होत आली आता. चला तर मग भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.